राजकुमारी कुंती कुंतीभोज राजांच्या महालात वसंतासारखी फुललेली होती। तिच्या सौंदर्याची आणि बुद्धीची ख्याती संपूर्ण आर्यावर्तात पसरली। ती एक कुशल युवती होती आणि लहानपणापासूनच तिने वेद, शास्त्र, मंत्र आणि यज्ञविधी यामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं। मात्र तिच्या जीवनात एक विलक्षण योग आला, ज्यामुळे तिचं भविष्यच नव्हे तर इतिहासही बदलून गेला। एका वसंत ऋतूमध्ये दुर्वास ऋषी कुंतीभोजाच्या महालात आले। कुंतीने त्यांची अगदी भक्तिभावानं सेवा केली। तिच्या सेवेमुळे ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला एक मंत्र दिला। राजकुमारी, या मंत्राच्या सामर्थ्याने तू कोणत्याही देवाला पाचारण करू शकशील। हा मंत्र अमोघ आहे। कुंतीने मंत्र स्वीकारला, पण ती अजाणतेने त्याच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना करू शकली नाही। एकदा सकाळच्या कोवळ्या उन्हात कुंती महालाच्या बागेत चालत होती। तिचं लक्ष सूर्यदेवाच्या तेजस्वी स्वरूपाकडे वेधलं गेलं। त्यांचं तेज, त्यांची दिव्यता तिला मंत्रमुग्ध करत होती। ती मंत्राचा जप म्हणत होती, त्याच वेळी ती सूर्यदेवावर एकटक बघत होती। अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि तिच्या मागून एका दिव्य आकृतीचा आवाज आला। राजकुमारी, का पाचारण केलंस मला? कुंती घाबरून मागे वळली। तिच्या समोर सूर्यदेव उभे होते। त्यांचं तेजस्वी रूप पाहून तिच्या डोळ्यात आदर आणि भय एकत्र उमटलं। आरका, ही चूक होती। मी अजाणतेपणी मंत्राचा जप केला, कुंती घाईघाईनं म्हणाली। सूर्यदेव धीरपणे म्हणाले, राजकुमारी, हा मंत्र मला बांधतो। मी तुझ्या इच्छेनुसार इथे आलो आहे। पण या मंत्राचा अर्थ असा आहे की मला तुला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्यावा लागेल। कुंतीची अवस्था विचारात पडलेल्या हरिणीसारखी झाली। तिनं अनेकदा विनवणी केली, परंतु मंत्राच्या प्रभावाखाली सूर्यदेव तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊ शकत नव्हते। अखेर त्यांनी तिला एक तेजस्वी पुत्र दिला आणि निःशब्दतेने अदृश्य झाले। त्या पुत्राचा जन्म अनोखा होता। बाळाच्या शरीरावर नैसर्गिक कवच आणि कुंडल होती। तो सौंदर्याने आणि तेजाने भरलेला होता। परंतु कुंतीच्या मनात आनंदाऐवजी भीती होती। ती आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला स्वतःला जबाबदार ठरवत होती। तिच्या मनात अनेक विचार होते, परंतु ती एक निर्णय घेते। रात्रीच्या अंधारात कोणालाही कळवून देता कुंतीने बाळाला कपड्यांमध्ये गुंडाळलं। नदीकिनारी जाऊन तिनं त्याला एका सुंदर पेटीत ठेवलं आणि पेटी नदीत सोडली। माझ्या चुकांचा परिणाम तुझ्यावर होऊ नये, ती कुजबुजली। ती पेटी वाहत जाऊन अधिरथ नावाच्या रथचालकाच्या हातात पडली। त्याने आणि त्याच्या पत्नी राधानं त्या बाळाला दत्तक घेतलं। त्या बाळाला नैसर्गिक कवच आणि कुंडल असल्याने त्याचं नाव वसुसेननं ठेवलं। तो मोठा होऊन कर्ण म्हणून ओळखला गेला, एक पराक्रमी आणि दानशूर योद्धा। कुंतीभोज राजाने कुंतीसाठी स्वयंवर आयोजित केलं। पांडव राजकुमार पांडूने कुंतीला स्वयंवरात जिंकून घेतलं। पांडूच्या आयुष्यात कुंतीचं स्थान महत्वाचं होतं, पण तिच्या अंतःकरणात सूर्याच्या तेजस्वी पुत्राचा त्याग हे एक गुपितच राहिलं। कर्णाने आपल्या आयुष्यभरात सूर्याचा तेजस्वी पुत्र असल्याचं दाखवून दिलं, परंतु तो स्वतःच्या आईला कायमच गमावत राहिला। कुंतीच्या आयुष्याला विडंबना आणि त्यागाचं गोड दुःखच मिळालं। सूर्यदेवाचं तेज आणि कुंतीच्या जीवनाचा संघर्ष आजही महाभारतातल्या सर्वात हृदयस्पर्शी गोष्टींपैकी एक आहे। कुंतीच्या एका मंत्राने सुरू झालेली ही कहाणी अखेर पांडव आणि कौरवांमधील महायुद्धात विणली गेली।